नमस्कार, मी आशा आपल्या हेंद्रेज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आणि आज आपण पाहणार आहोत साबुदाणा वडा। साबुदाणा वडा तर आपण उपवासाच्या वेळेस बऱ्याच वेळा बनवतो, पण साबुदाणा वडा नीट होत नाही। एकतर तो तेलात विरघळतो किंवा कुरकुरीत होत नाही, किंवा मग तो बाहेरून कुरकुरीत होतो पण आतून अगदी राट, अगदी घट्टसर आणि लिबलिबीत असतो। पण आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने साबुदाणा वडा पाहणार आहोत। बाहेरून तो कुरकुरीत असणारच आहे, पण आतूनही अगदी पोकळ, अगदी इतका पोकळ की त्यामध्ये तुम्ही अगदी चमचा दीड चमचा चटणी कोशिंबीर भरू शकता। आणि ही रेसिपी तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर आपल्याला आधी घ्यायचा आहे भिजवलेला साबुदाणा। 1 ते 1.5 तास भिजवलेला हा साबुदाणा आहे। साबुदाणा कसा भिजवायचा आहे परफेक्ट पद्धतीने तो मी आधीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे। पाहिला नसेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ आवर्जून पहा, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता हा साबुदाणा आपल्याला अगदी मोकळा करून घ्यायचा आहे। अजिबात त्याच्यामध्ये साबुदाण्याच्या गुठळ्या आपल्याला ठेवायचे नाहीये, अगदी मोकळा असा करून घ्यायचा आहे। आता नेहमीप्रमाणेच आपल्याला या साबुदाण्यामध्ये उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे। तर जितका साबुदाणा त्यानुसार क्वांटिटीनुसार तुम्हाला बटाटा घालून घ्यायचा आहे। तर अर्धा बटाटा मी तर मोठा आहे म्हणून मी अर्धा बटाटा घेतलेला आहे। वाटलेली हिरवी मिरची ते घेतलेली आहे। थोडंसं रंग यावा म्हणून मी लाल तिखट घातलेलं आहे यामध्ये, थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ, अगदी थोडी चवीनुसार साखर घेतलेली आहे। आणि आता आपल्याला या मध्ये थोडंसं लिंबू घालून घ्यायचं आहे। लिंबामुळे साबुदाणा वड्याची चव अगदी मस्त येते। तर लिंबू थोडंसं मी इथे पिळून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर एका ताटामध्ये हे मिश्रण सगळं मी घालून घेणार आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित मळता येईल। तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। तर बटाटा हलकासा कुस्करून सगळं सारण मी ते मिक्स करून घेतले। आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। 2 ते 3 चमचे ते मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। आणि अगदी व्यवस्थित आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे साबुदाणा वडा करताना साबुदाणा बाजूला होत नाही किंवा तेलातही विरघळत नाही। आता आपण याचे वडे करून घेऊया। आता साबुदाणा वडा बनवताना तुम्हाला घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे साबुदाणा वडाचा गोळा अगदी घट्ट होतो। साबुदाणा वडा तळताना तेलामध्ये विस्कटत नाही आणि कडाही चिरला जात नाही। तर इथे साबुदाणा वडा मी एक बनवून घेतलेला आहे। याच पद्धतीने आपण बाकीचे हे वडे बनवून घेणार आहोत। लक्षात ठेवायचं आहे की दाबून दाबून व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे साबुदाणा वडे अगदी परफेक्ट तयार होतात। तर इथे मी सगळे साबुदाणा वडा अगदी व्यवस्थित तसेच याच पद्धतीने बनवून घेणार आहे। आता इथे तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे तुम्हाला वडे बनवून घ्यायचे आहेत। तर इथे सगळे वडे आपले तयार झालेले आहे। आता आपण हे वडे तळून घेऊया। तेल आधीच मी तापत ठेवलेलं आहे आणि तेलही अगदी आपले इथे मस्त तापलेलं आहे। आता इथे एक खास टिप आहे की तुमचा साबुदाणा वडा कुरकुरीत आणि आतून पोकळ कसा होणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, साबुदाणा वडा जेव्हा तुम्ही तेलात घालता तेव्हा तुम्हाला फक्त 50%च तळून घ्यायचा आहे, पूर्ण तळून घ्यायचा नाही आहे। तर 50% इथे साबुदाणा वडा तळून झाला की तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे। आणि लक्षात ठेवायचं की साबुदाणा वडा आपण जेव्हा तेलात घालतो तर लगेचच तुम्हाला त्याला हलवायचं नाहीये, हलकसं सेट होऊन द्यायचं आहे, म्हणजे तुमचे साबुदाणे जे आहे ते तेलामध्ये विरघळत नाही, म्हणजे वडा आपला तेलामध्ये विरघळत नाही। हलकासा कडक लागला की तुम्हाला साबुदाणा वडा पलटी करून घ्यायचा आहे। इथे सगळे साबुदाणा वडा मी पलटी करून घेणार आहे। आता हे साबुदाणा वडा हलकेसे तळून झाले की आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत। तर इथे साबुदाणा वडा अगदी 50% तळून झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। लक्षात ठेवा ही टिप तुम्ही, म्हणजे तुमचे साबुदाणा वडा अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी पोकळ होतात, लिबलिबीत होत नाही। तर हे साबुदाणा वडा मी काढून घेणार आहे आणि बाकीचे जे आपण वडे केलेले आहेत ते तेलात घालून घेऊया। हेही वडे आपल्याला अगदी त्याच पद्धतीने बनवायचे आहे। 50% आधी तळून घ्यायचे आहेत आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याला 50% तळून घ्यायचे आहे। हेही वडे आपले 50% तळले की आपण काढून घेणार आहोत। दुसऱ्याही बाजूने आपल्याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर इथे आपले हे साबुदाणे वडे 50% तळून झालेले आहेत, आपण काढून घेऊया। आणि सुरुवातीला जे वडे तळून घेतले होते आपण अर्धवट, ते आपल्याला पुन्हा या तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। आता मात्र तुम्हाला पूर्ण हे वडे व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, मीडियम गॅसवरती ठेवूनच तळून घ्यायचे आहेत। तर मी सगळे वडे मगाचे जे तळून घेतले होते ते पुन्हा एकदा तेलात घालून घेतलेले आहेत आणि अगदी मस्त मीडियम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। तुमच्या लक्षात येतच असेल की आपले हे साबुदाणा वडे जे आहेत ते हलके हलके फुगायला लागलेले आहेत, जसे कचोरी वगैरे फुगतात अगदी तसंच फुगायला लागलेले आहेत आणि आता त्यांचा रंगही बदलत आलेला आहे।
तर अगदी मस्त असे हे साबुदाणा वडा कुरकुरीत होतात. बाहेरून जितके कुरकुरीत तितके आतून पोकळ होतात. अजिबात लिबलिबीत होत नाही. लिबलिबीत झालेले वडे बाहेरून कितीही जरी कुरकुरीत झाले तर नंतर ते मऊ पडतात. तर त्यासाठी तुम्हाला याच पद्धतीने साबुदाणा वडा तळून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा साबुदाणा वडा अगदी मस्त कुरकुरीत तर होतोच आणि आतूनही अगदी मस्त पोकळ होतो. म्हणजे त्याची चव अजून दुप्पट वाढते. तरी ते साबुदाणा वडा अगदी मस्त तळून झालेला आहे आपला. आणि तुमच्याही लक्षात येत असेल की साबुदाणा वडा अगदी मस्त असा फुगलेला आहे, टम्म असा, आणि रंगही अगदी छान आलेला आहे. तर याच पद्धतीने बाकीचेही साबुदाणा वडे आपण तळून घेणार आहोत. आणि इथे आपले सगळे साबुदाणा वडे तळून तयार झालेले आहेत. अगदी मस्त असा रंग आलेला आहे, भरपूर कुरकुरीत झालेले आहेत, त्याचबरोबर अगदी टम्म कचोरीसारखे फुगलेले आहेत. तर याबरोबर लागणार आहे आपल्याला चटणी किंवा कोशिंबीर. तर मी इथे कोशिंबीर बनवणार आहे. काकडी इथे मी खिसून घेतलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोशिंबीरऐवजी चटणीही बनवू शकता. पण साबुदाणा वडा आणि कोशिंबीरचं कॉम्बिनेशन जे आहे ना ते अगदी परफेक्ट आहे. तर यामध्ये मी घालून घेतलेली थोडीशी हिरवी मिरची, 1 चमचा साखर घालून घेतलेला आहे. थोडंसं मीठ आपल्याला चवीनुसार यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालून घेऊया थोडंसं दही. तुम्ही इथे दाण्याचा कूटही वापरू शकता, पण मी अगदी नॉर्मल अशी कोशिंबीर ही बनवणार आहे. तर मी ह्यामध्ये फक्त दही, मिरची आणि चवीनुसार साखर मीठ घालून घेतलेलं आहे. आणि इथे आपली ही कोशिंबीर अगदी मस्त तयार झालेली आहे. साबुदाणा वड्यांबरोबर कोशिंबीर खूप सुंदर लागते. तर आपली कोशिंबीरही इथे तयार झालेली आहे. आणि आपले कुरकुरीत साबुदाणा वडाही अगदी कचोरीसारखे टम्म फुगलेले तयार झालेले आहेत. छान असे टम्म फुगलेले आहेत. तुम्ही याची साईज बघू शकता. अगदी सगळ्या बाजूने मस्त गरगरीत फुगलेले आहेत आणि अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहे. अजिबात साबुदाणा तेलामध्ये विरघळलेला नाही आहे किंवा तुटलेला नाही आहे, कुठे चिरा गेलेला नाही आहे. अगदी मस्त परफेक्टरित्या हा साबुदाणा वडा तळला गेलेला आहे. आणि आता तुम्ही याचा कुरकुरीतपणाही पाहू शकता. आणि भरपूर असा कुरकुरीत तर झालेलाच आहे, त्याबरोबर अगदी पोकळ असा झालेला आहे. म्हणजे चवीलाही अगदी दुप्पट झालेला आहे. अशी ही साबुदाणा वड्याची अगदी सिंपल रेसिपी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक, त्याचबरोबर भरपूर शेअर देखील करा. त्याचबरोबर आपल्या हेंद्रेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा. त्याचबरोबर आपल्या हेंद्रेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.